पहिला षटक घेऊन येत आहेत साईलीला नाटककडनं पहिला षटक सोहम रेवाळे सामना करतायत साईला संजय रेवाळे साई तिरंगाकडनं सोहम यांचा पहिला चेंडू आणि या आजच्या लीगचा पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू स्वेअर मारा होतोय दोन धावा पहिले चेंडू स्वेअर मारा होतोय एक धाव मिळते एक बॅट म्हणून निघाली धावाचे दोन धावा संजय रेवाळे हा पण एक धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या होते 3 अतिशय सुरेख सुंदर एक धाव घेतले टॅप मारून धावसंख्या वाढते सर्व प्लेयरला विनंती करतो बॉलावरती लक्ष ठेवायचं सर्व प्लेयरला पुन्हा एकदा विनंती की या ठिकाणी आपण जे सामने खेळत असतील तरी दुसऱ्या खेळाडूंनी या ठिकाणी बॉलावरती लक्ष ठेवायचं एक चेंडू 4 धावा छोटी बॅट नाही बॅटला नाही छोटला बघ खाल्ला होता सोहम यांचा पुढचा चेंडू थोडस महागडे षटक पाहायला मिळतंय सोहम यांचा पुढचा चेंडू स्ट्राईक आहे आणि पुन्हा स्क्वेअर मारा होतोय कट नाही नवीन आहे ना धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या होते 5 सोहम यांना नीटचा अंदाज आलेला नाहीये मैदानाचा एक चेंडू फक्त त्यांचा आणि पुन्हा कटका नाही स्क्वेअर मारा धावसंख्या वाढते धावसंख्या होते 6 सोहम यांचा एकच चेंडू झाला आणि अतिशय सुंदर चेंडू त्रिफळाचीत होत आहे सोहम यांच्या गोलंदाजीवर पहिला आदरा मिळतोय साई तिरंगाला एक गडी बाद होतोय 2 चेंडू झालेले आहेत धावसंख्या 6 पहिला गडी बाद अतिशय सुंदर असा चेंडू संजय रेवाळे यांना कळलेला नाही त्रिफळाचीत होत आहे सोहम यांचा पुढचा चेंडू शुभम यांना सामना करतायत लेफ्टी लेफ्ट हँड बॅट्समन सोहम यांनी थोडासा स्क्वेअर मारा केला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर अतिशय सुंदर असा त्रिफळा घेतलेला आहे आणि एक धाव टॅप मारून धावसंख्या वाढते धावसंख्या होते 7 3 चेंडू 7 धावा अतिशय चांगली सुरुवात साई लीलाकडनं साई तिरंगाकडनं आणि हा एक धाव धावसंख्या वाढते धावसंख्या होते 8 4 चेंडू 8 धावा साई तिरंगा एक गडी बाद 8 सोहम यांचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर परंतु एक धाव या चेंडूवर घेतली धावसंख्या होते 9 5 चेंडू 9 धावा सोहम यांचा पुढचा चेंडू शुभम यांना अतिशय सुंदर परंतु एक धाव मिळते धावसंख्या होते 10 संपलेला आहे थोडस महाग षटक म्हणतोय स्क्वेअर मारा झाला होता परंतु या ठिकाणी एक बॉलर पाहिजे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करून निगडे प्रेम यांसाठी प्रथम क्रमांक पुरस्कारचे स्वर्ग सुंदरी ज्वेलर्स प्रोप्राप शांताराम रेवाळे द्वितीय क्रमांक पुरस्कारचे कुमारी श्रीजा संदेश रेवाळे तृतीय क्रमांक पुरस्कारची साई लीलाकडनं आशिष रेवाळे अतिशय सुंदर एक धाव मिळते मात्र ऋतुराज आशिष रेवाळे यांचा पुढचा चेंडू सुंदर परंतु एक धाव मिळते धावसंख्या होते 12 आशिष यांचा पुढचा चेंडू ऋतुराज साठी आणि हा मात्र बॅटिंग रे एकच ना एक धाव बॉलरवरती लक्ष ठेवा आम्हाला जो करायला लाईव्ह देतो करायला धावसंख्या वाढते धावसंख्या होते 13 आशिष त्यांचा चेंडू आणि नो तू गोटे बिटे नाही तर बाबू एक धाव मिळते धावसंख्या होते
14 अशी त्यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर कटलेले आहेत ऋतुराज निर्धाव चेंडू पडतोय एकही धाव नाहीये आशिष त्यांचा पुढचा चेंडू ऋतुराज पुन्हा इकडे येतो ना तुला प्रयत्न परंतु एक धावसाठी धाव 15 आपटतो बोलतो दुसऱ्या षटक चालू आहे बाबूला माहित नाही पण तो असा इथनं नाही पडणार कसं शॉर्ट मैदान पडतो दुसरी ऍक्शन आहे आशिष त्यांचा उडतो? शेवटचा चेंडू बाउन्स जाईल तीच पण कडक आहे एकदम मला म्हणजे काय पाहिजे बाबू बाबू आणि हा ऋतुराज परत लवकर आणि आणि हा नो आणि हा खणखणीत चौकार आजच्या या वर्षातला पहिला चौकार निघतोय ऋतुराज यांच्या बॅट्समनना धावसंख्या वाढते धावसंख्या होते 20 धावसंख्या होते 21 ऋतुराज यांनी एक सुंदर अशी धाव घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेला आहे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला इथे सुंदर असा चौकार एंट्री संघासाठी तृतीय क्रमांक पुरस्कर्ते श्री सुभाष रामचंद्र जाधव चतुर्थ क्रमांक पुरस्कर्ते सौ उज्ज्वला उदय रेवाळे तिसऱ्या पण चेस माजी दुसऱ्या षटक संपले धावसंख्या होते टॅप, 21 गडी बाद 21 अतिशय सुंदर असा स्कोअर इथं उभारण्यात येत आहे साई तिरंगाकडनं 25 नाही तो पण चौका सोहम दुसरं षटक घेऊन येत आहेत संघाचं तिसरं षटक अतिशय सुंदर शबास दोन क्षेत्ररक्षण शंकर घाडवे यांच्याकडून परंतु हे काम बाप होते. बेटे धावसंख्या वाढते धावसंख्या होते 22 सोहम संजय शुभम सोहम यांचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख आणि नो कसला तू बाप 3 धावा या चेंडूवर धावसंख्या वाढते धावसंख्या होते 25 सोहम यांचा पुढचा चेंडू अरे टाईट ठपला नाही एक धाव घेत आहेत धावसंख्या होते 26 सोहम यांचा पुढचा चेंडू शुभम यांना आणि या चेंडूवर मात्र एक धाव घेत आहेत धावसंख्या वाढते धावसंख्या होते 27 सोहम आणि हा स्क्वेअर मारा होतोय सोहम कडनं हातातून चेंडू निसटला त्यांचा आणि एक धाव मिळते मात्र साई तिरंगाला धावसंख्या होते 28 घाबरलं बघते ते सोहमचा पुढचा चेंडू शुभम यांना अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव घेत आहेत धावसंख्या होते 29 तो बॅट्समॅन आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज सोहम यांचा पुढचा चेंडू शुभम यांना आणि अन्नो आणि 2 धावा अशा 3 आलाच कोण त्यांचा मॅच झाले म्हणून होते 32 सोहम यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यापासून रोखलेला नाही धावसंख्या वाढते धावसंख्या होते 33 काय बघ सोहम यांचा पुढचा चेंडू ऋतुराज यांच्यासाठी आणि हा मात्र थकवलेल्या त्रिफळाची झाली नो त्रिफळाची झाली होती परंतु नो काल चालला या चेंडूवर टाइमवर नाही बाद मिळवला नाही धावसंख्या होते त्याचं लक आहे 34 लक आहे त्याचा सोहम यांचा पुढचा चेंडू एक धाव कट झालेला धावसंख्या होते 35 कार्यक्रमासाठी मालिकावीर पुरस्कर्ते श्री संतोष गुणाजी गरवे उत्कृष्ट फलंदाज पुरस्कर्ते कुमार शौर्य मनीष जोशी उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कर्ते कुमार शिवांश मनीष जोशी सामनावीर शेवटचे षटक घेऊन येत आहेत साहिल वाडसकडनं निकेश आणि पहिल्या चेंडूवर एक धाव घेते धावसंख्या वाढते धावसंख्या होते 2 धावा धावसंख्या होते 37 पहिला चेंडू स्क्वेअर मारा होतोय साहिलीला रायडर्सकडनं साई तिरंगाची धावसंख्या होते तुम्ही 37 निकेश यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर एक धाव घेत आहेत खतरनाक कट फिरला धावसंख्या वाढते धावसंख्या होते 38 ऐकून आहे तो निकेश यांचा पुढचा चेंडू सामना करतायत शुभम अबो आणि हा अतिशय
मला पण हलका कट फिरवायला म्हणणार रे. सुंदर अशी प्लेसमेंट, एक धाव मिळते, धाव संख्या होते नाही 39. नित्य जाण्या बॉल बाद होतोय अमय शुभम. अमय इकडे अतिशय उंच असा टोळावलेला चेंडू बाद होत आहेत, धाव संख्या होते 39. या धाव संख्येवर 2 गडी बाद. साई तिरंगा, बाबू पदवल माहिती अविनाश रेवाळे. अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव पडतोय, चकलेले आहेत अविनाश. निकेश यांचा पुढचा चेंडू. अविनाश लेग कट राहतो ना तो. अविनाश यांच्या बॅट मधून निघाले माहित पडेल पहिला लेग कट ऑफ कटर पहिली धाव, धाव संख्या होती 40. निर्धाव चेंडू. याबरोबर चौथं षटक संपलेले आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीवर साई तिरंगाची धाव संख्या होते प्रति षटक 10 धावांचं आव्हान ठेवून उतरलेले आहेत साईला रायडर्स. साई तिरंगाकडनं पहिला षटक घेऊन येत आहेत संजय रेवाळे. साई रायडर्स कडनं साईला सोहम धाडवे आणि पहिला 2 धावांसाठी पहिला चेंडू. सोहम यांच्या बॅटमधून निघाली 2 धावा. या ठिकाणी केंद्र विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष रेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर बसायचं आहे. त्याचप्रमाणे संजय यांचा पुढचा चेंडू. सोहम धावा, अतिशय सुंदर असा चेंडू. व्यासपीठावर बसून घ्यायचं. किती धावा? 2 धावा. 2 चेंडू 4 धावा वसूल केलेले आहेत. सोहम धाडवे अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा. साईला रायडर्स कडनं सोहम धाडवे. संजय यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत सोहम धाडवे आणि पुन्हा नको नको हा मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत संजय रेवाळे. सोहम धाडवे यांना रोखण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे धाडवे? रेवाळे यांनी. संजय यांचा पुढचा चेंडू. तो इथे गोल फिरला म्हणून सोहम धाडवे यांना आणि पुन्हा या चेंडूवर मात्र 2 धावा दादा वसूल करतायत सोहम धाडवे. सोहम धाडवे यांची अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांची मनं जिंकतात सोहम धाडवे. 4 लिगचं चेंडू 6 धावा. 150 प्रति षटक 10 धावांचं आव्हान आहे आणि पुन्हा आयडिया आणि तो मग 2 धावा. पेले धाव संख्या होते आसपास पण नव्हता 50 पण नाही संजय एकट्याचं 150. संजय रेवाळे. संजय रेवाळे तर काय करायचं? यांचा पुढचा बॅटिंग चेंडू घ्यायचं? धाडवे यांच्यासाठी आमच्या आणि पुन्हा या चेंडूवर दोन्ही मॅचला 2 धावा. यांनी धाव टॅप संख्या मारली होते 10. पहिल्या षटकात 10 बरोबर आहे. धावांची गती राखण्यात यशस्वी ठरत आहे सोहम धाडवे. 211 6 चेंडू प्रमोद जोशी 10 धावा वसूल केलेल्या आहेत. साईला रायडर्स कडनं सोहम धाडवे. 251 मुक्ता आरोही प्रवीण रेवाळे 500 सुरेश दोलरेवाले 500 प्रथमेश प्रकाश पाटील 251 मंगेश भार्गवरेवाले 500 शैलेश रेवाळे 500 या सर्वांच्या डिफेन्स टीमच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. पहिल्या षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धाव गती राखण्यात यशस्वी ठरले साईला रायडर्स. पहिल्या षटकात 10 धावा वसूल केलेल्या आहेत. दुसरा षटक घेऊन येत आहेत शुभम. साईला आहेत अमाई रेवाळे 300 रुपये. सोहम यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर आणि या पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल करत धाव संख्या होते 12. साईला रायडर्स कडनं अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि पुन्हा या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. अतिशय सुंदर अशी चोरटी धाव घेतलेली धाव संख्या होते कुठली धाव? 13. शुभम यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा सोहम यांनी या चेंडूवर सिंगल आहे 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते आला बरोबर आहे त्यांचं 14. कोण धावला नाही पहिल्या काय षटकात 10 धावा वसूल केलेले आहेत. पुढचा षटक पाहूया. शुभम यांचा पुढचा चेंडू आणि हा नोचा इशारा होतोय पंचांकडनं. 1 धाव मिळते आवाजाच्या स्वरूपात. धाव संख्या होते 15. और का बॉल खाण्यात ना अजून अतिशय चांगली अशी
पंचांचं काम पाहतायत ऋषिकेश धर्वे. जोरदार अपील झाला होता, फेटाळून लावलेला आहे, कोणताही फरक नाहीये. साई लीला कडनं सॉंग धाडवे. शुभम यांच्या पुढे अतिशय सुंदर आणि त्रिफळा जीत होत आहेत. क्लीन बॉल केला आहे, अतिशय चांगली फलंदाजी करत होते सॉंग धाडवे. आणि पहिला आग्रह मिळतोय सॉंग धाडवे यांच्या स्वरूपात. साई लीला रायडर या ठिकाणी पंच आहेत, पंच आपलं डिसिजन योग्य सांगायचं. पहिला आग्रह मिळतोय. पहिला गडी पाहत होते साई लीला रायडरचा सॉंग धाडवे. चौकार फलंदाजी करत होते. मला वाटतं त्यांनी सोहम धावडे यांनी साई लीला रायडर्स कडे खेळताना 11 धावा जमवलेल्या होत्या. क्लीन बॉल झालेले आहेत, त्रिफळाचीत झालेले आहेत. शुभम यांच्या चेंडूवर पुढचा चेंडू शुभम यांना आशिष रेवाळे 2 धावांसाठी चांगला फलंदाजी करतायत नवीन फलंदाज आलेले आशिष रेवाळे. धाव संख्या होती 17. शुभम यांचा पुढचा चेंडू पुन्हा 2 धावांसाठी धाव संख्या होती 19. याबरोबर दुसरा षटक संपलेला आहे. 12 चेंडूत 19 धावा जमवलेल्या साई लीला रायडर्स कडनं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हळूहळू विजयाच्या दिशेने साई लीला रायडर्स जाताना पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्येची गती लागताना पाहायला मिळते. प्रति षटक 10 धावांची गरज होती. 19 धावा 2 षटक. 12 बॉल 22. पुन्हा संजय रेवाळे पुढचं षटक घेऊन येत आहे. अतिशय सुंदर सुरेख चेंडू, परंतु 2 धावांसाठी हा पहिला चेंडू. धाव संख्या होते 21. निकेश यांच्या बॅट म्हणून निघालेले 2 धावा. संजय यांचा पुढचा चेंडू. निकेश यांना अतिशय सुंदर आणि हा पुन्हा 2 धावांसाठी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते निकेश यांच्याकडून साई लीला रायडर्स यांच्यासाठी. संजय यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू डायरेक्ट घेतला निर्धाव टाकलेला आहे. आपला जायचं तर तिकडे निघाला. एकही धाव नाहीये. संजय यांचा पुढचा चेंडू. निकेश भेटेल सामना करताय. निकेश अतिशय सुंदर, परंतु एक धाव मिळते. जनार्दन पवार यांच्याकडनं थोडसा मिसफिल्डिंग होते. एक धाव मिळते. धाव संख्या होते 24. संजय यांचा पुढचा चेंडू. निकेश यांना आणि आज पुन्हा या चेंडूवर 2 धावा वसूल करतायत. धाव संख्या होते 26. शेवटचा पॉश मला भेटणार आहे कोणतरी. 14 पाहिजे, 15 पाहिजे. 15 कुठे 5 मारला ना. 18 पाहिजे. संजय यांचा 18 पाहिजे. 40 ला सामना करतायत. नाही 41 ला 18 पाहिजे. 18. धाव संख्या 26. 18 कसं काय भाग्या? 4 बॉल 2 बॉल अजून आहेत. तिसऱ्या षटकाचा 22 पाहिजे होतं. शेवटचा चेंडू. संजय शेवटचा यांचा सामना करतायत. निकेश आणि हा पुन्हा चौकार 2 धावांसाठी. लागला, धाव संख्या बाबाला होती. लागला. डॉट बॉल ना. तिथनं बॉल उडला ते बाबाला एकही लागला. धाव नाही. निर्धाव चेंडू पडतोय. धाव संख्या होती किती पाहिजे? बाबानं घासून गेला गालाला. 26 आहे. 15 पाहिजे. आवश्यकता आहे साईला रायडर्सला जिंकण्यासाठी. 1 चौकार 2 चौकार. शेवटचे 1 नाही 2 6 चेंडू. नाही 1 बसवली 15 धावा. नाही 2 बसवली. तिसरं षटक अतिशय सुंदर असं संजय रेवाळे यांच्याकडनं टाकण्यात आलं होतं. धावा रोखण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न केला होता संजय रेवाळे यांनी. शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज. साई लीला रायडर्स या ठिकाणी विनंती करतो पुढील संघ जो आहे त्यांनी लगेच टॉचून करून द्यायचंय. झाले का? एडी वेडी काय लाव. शेवटचे षटक 6 चेंडू 15 धावा. साई लीला रायडर्सला विजयासाठी. ऋतुराज शेवटचे षटक घेऊन येतात. सामना करतायत आणि या पहिल्या चेंडूवर
आशिष रवा यांनी 2 धावा वसूल केलेल्या आहेत. धाव संख्या होते 28. 5 चेंडू 13 धावा आणि आज खणखणीत चौकार. आशिष रवा यांच्या बॅट्समन निघालेला खणखणीत चौकार. यावर धाव संख्या वाढते. धाव संख्या प्रेशरवर होते दिली ते संजय छोटेगिरी गेला तिसरीवर ह्याला काढून घ्यायला पाहिजे होती त्यांनी 9 धावांची गरज. आम्ही बाबूला तोच बोलणार आहे. आणि हा चेंडूवर 2 धावा वसूल करतायत. एक डॉट काढला की झाला 2 धावा. धाव संख्या होते चौकाच मारला 34. 3 ला 7 पाहिजे. शेवटचे 3 चेंडू 7 धावांची गरज. साईला रायडर्स यांना विजयासाठी रुद्राज यांचा पुढचा चेंडू सामना करतायत आशिष यांना. आणि या चेंडूवर मात्र एक धाव घेतलेली अतिशय एक सुरेख चौकार असा आणि एक टॅप. चोरटी धाव घेतली. धाव संख्या होते 35. शेवटचे 2 चेंडू हा चौका मारू शेवटचे 2 चेंडू 6 धावांची गरज साईला रायडर्सला. वाजवला तर बाहेर तरी मारला. ऋतुराज यांचा पुढचा चेंडू सामना करतात नितेश. ऋतुराज या ठिकाणी इच्छा व्यवस्था मंगेश मादेरवाडे 2 चेंडू मोफत 6 धावा व्यवस्था. आणि हा चौकार निघालेला आहे. चौकार 1 ला 2. नितेश यांच्या बॅटमन निघालेला चौकार. शेवटचा चेंडू 2 धावा. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. 4 धावा. काय बोल मॅच शेवटचा मस्त आले मॅच. शेवटचा चेंडू 2 धावा. 39. साईला क्रिकेट संघाची धाव संख्या झाली 39. कोण शेवटचा चेंडू 2 ते धावांची संजय गरज. छोटेगिरी गेला आणि तीच साईला रायडर्स अतिशय बाबूला बोला रोमांचक आपण पहिला सामना आपली फिल्डिंग आली ना आपल्याला पाहायला आपल्या मिळतो. बॉलिंग आली ना की बाबू तू लास्टला राह नाही तू प्रेशरवर मारशील. पाहायला मिळते इथे निकेश यांचा ऋतुराज काय नाही कंपल्सरी चेस आहे. ऋतुराज यांचा पुढचा चेंडू आणि स्क्वेअर मारा होतो आहे. हे थांब आणि एक धाव मिळते. याबरोबर वाईड बॉल आता झालाच ना. 40. बरोबरीत झालेला आहे. एक चेंडू 1 धाव. सामना बरोबरीत झालेला आहे. कंपल्सरी चेस आहे ना. हे कंपल्सरी चेस आहे. ऋतुराज नो येणार आहे. का नोलांचे पुढे पाहिजे ना आपलं. ऋतुराज यांचा पुढचा चेंडू 1 चेंडू 1 धाव विजयासाठी. आणि काय बोलो नाही पूर्ण धाव होते.